साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बार्शी येथील भातंबरे तांडा हातभट्टी ठिकाणावर कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सकाळच्या सुमारास बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा येथील हातभट्टी दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध छापासत्र सुरू आहे। त्याच अनुषंगाने शनिवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी सकाळच्या सुमारास अचानकपणे धाड टाकून सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मित उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत विभागाने 100 लिटर हातभट्टी दारू व 11,500 लिटर गुळमिश्रित रसायन जागेवरच नाश केले। या कारवाईत भातंबरे तांडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर लोखंडी पत्र्याचा वापर करून आयताकार टाकी बनवून गुळ मिश्रित रसायनापासून हातभट्टी दारूची निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले। या कारवाईत रमेश रेवण पवार वय 55 वर्ष राहणार यमाई भातंबरे तांडा तालुका बार्शी व शिवाजी पोमा पवार वय 70 वर्ष राहणार तांबेवाडी तांडा तालुका बार्शी या 2 आरोपींना अटक केली असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण कारवाईत 4,52,100 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, सुनील कदम, अशोक कटकम, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध, मानसी वाघ, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, अशोक माळी, अण्णा करची, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, शोएब बेगमपुरे, आनंदराव दशवंत, वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली। आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध राबविलेल्या मोहिमेत 292 दारूबंदी गुन्हे नोंदविले असून त्यात 237 आरोपींना अटक केलेली आहे। या कारवाईत 9,587 लिटर हातभट्टी दारू, 1,37,270 लिटर गुळमिश्रित रसायन, 493 लिटर देशी दारू, 193 लिटर विदेशी दारू, 95 लिटर बियर, 105 लिटर फ्रूट बियर, 1168 लिटर ताडी, 243 लिटर गोवा राज्यातील विदेशी दारू अशी एकूण 1,49,154 लिटर दारू जप्त केली आहे। यासोबत 39 वाहने ज्याची किंमत 37,24,700 इतकी आहे जप्त केले आहे। जप्त केलेल्या दारूची किंमत 69,34,683 इतकी असून एकूण मुद्देमालाची वाहनासह किंमत 1,06,59,383 रुपये इतकी आहे। तसेच कर्नाटक राज्याच्या सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाघदारी तालुका अक्कलकोट व मरवडे तालुका मंगळवेढा या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन केले असून त्या ठिकाणी दिवस रात्र वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे।